राणी कसं काय चाललंय आमचं तर अगदी मजेत चालू आहे शास्त्रीजी. पण मी काय म्हटलं शास्त्रीजी, एवढ्या उन्हात येण्याचं कारण तरी काय आहे? आणि हे बघा, तुम्हाला काही महत्वाचं काम आहे का? हा? होय, मग सांगा ना लवकर. दुपारच्या वेळे घरी कुणीच नसता. हो, पण मला महाराज सिनेमाला जायचं आहे. अरे सर्व जग कसं शून्य झाला असतोय दुपारच्या वेळेस. म्हणजे किरण, तुझ्याकडे तुझ्या फायद्याचं बोलायला आलोय. होय, मग सांगा ना लवकर. हो, मला महाराज सिनेमाला जायचं सांगितलं ना मी. मग टाइमपास कशाला करताय? लवकर सांगा ना. आणि हे बघा, माझे मिस्टर घरी नाही आहेत. माझ्यासाठी बंगला पाहण्याला गेले आहेत. मला माहित आहे, तुम्हाला माहित आहे? मला माहित आहे की तुझा नवरा तुझ्यासाठी बंगला पान आणायला समोरच्या पाणठेल्यावर गेलेला आहे. सांगा ना लवकर. आणि तसाही तो काम फक्त तुझ्याशीच आहे, तुझ्या नवऱ्याशी नाही. होय, सांगा ना, वेळ कशाला लावताय? मी सांगितलं ना बाराजी सिनेमाला जायचंय म्हणून. किरण, हा? अगं अशा गावंडळ अंकुटा छाप नवऱ्याबरोबर तुला कसं करायला आवडतोय? मी अगोदरच तुला सांगितलंय की मी उलटा महाराज आहे. अगं हे तुझे दुःख मला पगवत नाही, आणि हे तुझे दुःख दूर करायला हा महाराज प्रत्यक्ष तुझ्या दरबारात हजर झालाय पुत्री. दुःख? आता तुम्ही म्हणालात म्हणजे माझी दुःख तुम्हाला बघवत नाही. नाही, हा? पण शास्त्रीजी तुमच्या माहितीसाठी सांगते. हो, या जगातली पहिली स्त्री असेल मी की एवढ्या आनंदात जीवन जगते. बघा ना, माझा नवरा मी जसं म्हणेन ना अगदी तसंच करतोय. मग अजून काय हवंय मला? हा? काय हवंय? काय हवंय? हा. आठव तुला काय हवंय, आणि तू कशासाठी फक्त दुःखी आहेस तू? आठव, आठव, आठव काय सांगितलं होतं मी तुला? मी तर आनंदातच आहे ना. नाही, हो, नाही पुत्री, म्हणूनच तुझे दुःख दूर करायला हा बाबा आलेला आहे. हा, याचा बोलण्याचा अर्थ काय आहे? अर्थ काय समजून घे. काय समजू तू? आणि जे काय बोलायचं आहे ना ते स्पष्ट बोला शास्त्रीजी. असं पुण्यात मी स्पष्ट बोलणारा बाबा नाही पुत्री. तुझ्या नशिबी फक्त एक दुःख आहे की तुला तो पुत्र नाही, आणि तो पुत्र फक्त हा बाबा देणार आहे. हे काय बोलत आहात तुम्ही? याचा मान कमी आहे का? हा? ते स्व- होय, या अवघ्या पंचक्रोशीत फक्त माझा दबदबा आहे. जी बाई या बाबाच्या दरबारात येते ना, ती पुत्र प्राप्तीचा योग घेऊन जात असते. आणि हे बघ, असं बोलताना काही लाज शरम ठेव. हा? स्वतःला तू ब्राह्मण समजतोय आणि दुसऱ्यांच्या पायावर नजर टाकतोय. लाज नाही वाटत तुला? किरण, तुला काय वाटते? अगं पहिल्यांदाच तुझ्या बापाच्या दी पाहिलो तेव्हाच तुझ्या प्रेमात पडलो. मी तुला पाहिले. ऐक ना, अगं तुझ्यासाठी तुझ्या पुतण्याला रवीला मारण्याचा डाव माझा होता. आणि रवी मेल्यामुळे तुझे जाऊ भासरे हा गाव सोडून निघून जातील. आणि त्यानंतर तुझ्या त्या नवऱ्याला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्याला सुद्धा शेवटी संपवायचं. आणि त्याच्यानंतर ही सर्व संपत्ती तुझी आणि माझी
त्यात तू राणी आणि मी राधा. काय कशी वाटली माझी कल्पना? म्हणजे तू मला मिळवण्यासाठी हा सगळा डाव रचलायस. हा? मला पुत्र संतती होणार नाही असं खोटं नाटक सांगून हा सगळा डाव रचलायस. हा? सांग ना. खोटं आहे, हे सगळं खोटं आहे. पण नाही शास्त्रीजी, नाही. पुत्र संतती फक्त हाच बाबा देऊ शकते. होय, मला भान आहे. मी तुझ्यासाठी वाटेल ते गेला. तुला तुझ्या संसारातून उद्ध्वस्त केलाय ते फक्त तुझ्यासाठी. पण नाही शास्त्रीजी, नाही. ही किरण देशपांडे तुझ्या हातात येईल असं कसं वाटलं तुला? हा? कसं वाटलं सांग ना. आणि हे बघ, पाटलाची लेख आहे म्हटलं, पाटलाची लेख. नाही तुझी शेंडी उकळून तुझ्या हातात दिली ना तर नाव सांगणार नाही किरण देशपांडे म्हणून. कोण शेंडू पडते ते बीज बघतोय. हे बघ, माझ्या अंगाला स्पर्श देखील करण्याचा प्रयत्न करू नकोस. हे बघ, अजूनही वेळ गेली नाही. या गावातील सर्वांना आरडाओरड करू आणि अजूनही वेळ गेली नाही. बाबाला त्रास द्यायचा नाही. बाबा फार खोडी करतोय. साहेब, हा लोकांना ब्राह्मण समजतोय. आणि साहेब, याची माझ्यावर वाईट नजर आहे हो साहेब. साहेब, याला 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 पकडा साहेब. साहेब, ही बाई खोटी बोलते. ओ, या बाईला पुत्र होत नव्हता म्हणून पुत्र यज्ञ करायला लावलं आणि मी घटावर बसत होतो तर तुम्ही आला. साहेब, ही बाई खोटी बोलतोय.